नमस्कार. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा, महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या गडकोटांचा परामर्श घेण्यासाठी आपण येत आहोत आपल्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गडकोट अस्मिता महाराष्ट्राची. गडकोट म्हणजे नेमकं काय? का हे आपल्या इतिहासाचा एक इतका महत्त्वाचा भाग आहे? चला तर मग समजून घेऊया. गडकोट, गड म्हणजे उंच पर्वत किंवा डोंगर आणि कोट म्हणजे किल्ला किंवा तटबंदी. गडकोट हे असे दुर्ग आहेत जे विशेषतः उंच ठिकाणी बांधले जातात. हे बांधकाम त्यावेळेचे राजे, महाराजे आणि त्यांच्या सैन्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. गडकोटांचा मुख्य उद्देश होता शत्रूपासून आपल्या सैन्याचं संरक्षण करणं आणि साम्राज्याच्या सीमांचं रक्षण करणं. हे केवळ संरक्षणाचेच ठिकाण नव्हते, तर हे एक प्रकारच्या प्रशासकीय केंद्र देखील होते. इथेच दरबार भरत असे, निर्णय घेतले जात असे आणि सैन्याचे सगळे नियोजन गडकोटांवरच होत असे. गडकोटांची रचना अत्यंत विचारपूर्वक केलेली असायची. प्रवेशद्वार मोठ्या दरवाजांपासून सुरुवात करून तटबंदीने संरक्षित केलेले असायचे, जेणेकरून शत्रूला गडावरती प्रवेश करणं कठीण जाईल. गडकोटामध्ये पाण्याच्या टाक्या, गुप्त बोगदे आणि सैन्याची राहणीमानाची व्यवस्था देखील असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकोटांचा अत्यंत प्रभावी वापर केला. त्यांच्या स्वराज्याच्या स्थापनेसाठी आणि विस्तारासाठी गडकोट हे अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांची रणनीती ही होती की गडकोटाच्या साहाय्यानं शत्रूला अडवायचं आणि आपल्या सैन्याला सुरक्षित ठेवायचं. गडकोटांशी अनेक ऐतिहासिक घटना आणि वीरगाथा जोडलेल्या आहेत. तानाजी मालुसरे यांची सिंहगडावरील लढाई असेल, बाजीप्रभू देशपांडे यांची पावनखिंडीतील म्हणजेच घोडखिंडीतील शौर्यगाथा, या सर्व घटना गडकोटावर घडल्या आहेत आणि त्यांनी इतिहासात आजही अमर आहेत. आज गडकोट केवळ ऐतिहासिक स्मारक नाहीत, तर पर्यटनासाठी आणि साहसी खेळांसाठी देखील प्रसिद्ध आहेत. ट्रेकर्स, इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमी गडकोटांच्या भेटीला येतात, त्यांच्या भव्यतेचा अनुभव घेतात आणि त्यांच्या ऐतिहासिक वारसेचा आनंद लुटतात. परंतु आज आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण या गडकोटांचं संवर्धन करणं, त्यांची देखभाल करणं गरजेचं आहे. साफसफाई आणि पुनर्बांधणी हे आपल्या ऐतिहासिक वारशाचं रक्षण करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग आपण सर्वजण मिळून हे सुनिश्चित करूया की गडकोटांचे महत्त्व आणि त्यांची परंपरा पुढील पिढ्यांसाठी जतन होईल. गडकोट आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अमूल्य भाग आहेत आणि आपण त्यांचा सन्मान राखूया. चला तर मग छत्रपती शिवाजी महाराज यांचे 350 किल्ले आणि महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांची माहिती घेऊन भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खाली दिलेल्या बेल बटनवरती क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत जय शिवराय.